तर नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण इलो शिवकालीन खेडेगाव बघू. हा व्हिडिओ नक्की बघा. एक जुना गाव हा, म्हणजे बनवलेली सिटी हा. तसा दाखवते तुमका. या आता त्यांची एंट्री आहे, बघू शकतात. प्रतापगडच्या पायथ्याशी जा. बघा तुमका ना प्रतापगड दिसू शकता. आणि ही आहे त्याची एंट्री. मी एकदा रील बनवलेलं आहे. हा, जुनी लाईफस्टाईल आहे. बघा एंट्री सुंदर आहे. तो बघा तो मेन गेट हा. तिकीट काउंटर काय हा? चला हे बघा एंट्री हा. मुलांका घेऊन तर नक्की या तुम्ही. बघा हे बघा पहिली आहे बघा, सुरुवातीकच दाखवायला. मावळे वगैरे बनवलेले आहेत. हा जा बाई. मळणी घालताना बघा, नाव येई नव्हतं आता आठवलं. मळणी घालतानाच पहिली. आणि हे बघा हे सगळे मावळे असत. भालाफेक हा, तलवार हा, त्याच्यानंतर बाण बिण सगळं, दांडपट्ट. आणि ही बघा आपली बैलगाडी आहे मस्त. इकडे बघशात तर बघा घराकडे बांधतात तसं कुत्रं बनवलो. आणि ह्या सुतार दाखवलेलं. आणि ती आसुडता. जुने आपले जे असत जे गोष्टी ते तसे त्यांच्याने दाखवलेले आहेत. इकडे बघा दगडाचे वस्तू बनवता दाखवला. पूर्ण ह्या संपूर्ण गोल आहे. इकडनं स्टार्ट करायचं वर्ण बैलाकडनं तर खालीपर्यंत जायचा. नांगर असं इकडे बघू शकतात. इकडनं वर जायचा. वरीला ते छान व्ह्यू वाटतं बघू. आणि हे बघा इकडे दोन मावळे आहेत. आणि तो प्रतापगड. आणि यावरनं बघा हो व्ह्यू दिसतात तुमका, बघू शकतात तुम्ही. हा बघतोय धडे खडे जाता. तर ता झाला की नंतर तुम्ही हैल्यात बघा मेंढ्या, दांडपट्टा नाही सॉरी ही गोफण सॉरी. आणि तो दांडपट्टा बघा. इकडे पण असत. खरा गवाद आहे आता ठेवला, आता बघू शकतात तुम्ही. आणि बघा बंदूक बनवलेली आहे. ठेसण्याची बंदूक असं ती. जास्त एंट्री फी नाही, जस्ट 100 रुपया. त्यामुळे तुम्ही लहान मुलांका घेऊन नक्की या, म्हणजे त्यांना कळा नाही आपली जुनी संस्कृती. ही लाईटच तुम्ही बघून विचार करू शकतात की कसं वाटतं ते. म्हणजे भारी बघा लाईट हा मस्त गोठं बनवलो.
हा बघा हा जुना घर कसा होता जाता. आणि इतक्याच नाही तर बघा इतक्या आतमध्ये पण भाकरी वाजता वरते सुपाला आयलियत. आणि ही बघा तुमका आता याच्यात व्हिडिओत क्लिअर दिसता की माहित नाही की त्यांच्याने आग घातलेली आहे आणि बऱ्यापैकी गरमी जाणवता इकडे. छान वाटतं एकदम. कुराड बांधून ठेवली. वासुदेव घुसळ बघूया प्रज्ञा येता काय टाक हळवा मोडशीत त्यांचा होय मग आणि वासुदेव आता का वासुदेव बऱ्यापैकी कमी झाले क्वचित दिसतात. वासुदेव आला आणि विठ्ठल रखुमाईचा मंदिर दाखवला इकडे त्यांच्यानी. काय बघू शकतात. हा काय म्हणतं कोंबडी दाखवली आणि इकडे झोपाळं बनवलो. बघा ह्याच्यात तुमका दिसतली बघा आग चालू आहे आणि आपण कसे शेकोटेक बसतो थंडीचे तसा संध्याकाळची चवाट्यावर बसतो तो एक सीन दाखवला. या साईडीक बघशात तर जे लहानपणी आपण खेळते हे खेळ असत. खयचो खेळ दाखवल्याने बघूया विटी दांडी दाखवलेलो हा. आताच्या मुलांका तर विटू दांडू माहीतच नसतलो तो असा. हे बघा इकडे चांबार दाखवलेला चपला बनवताना आणि तसंच त्याचा घर आतमध्ये. आणि ह्याच घराची एंट्री सेम इकडं नाही बघा ही तुळस. आणि एंट्री बघू शकता मागे गेल्यावर तुम्ही किती छान वाटतं ती लाईट पडतात ती. बघा यांच्या घरात लोहार दाखवल्याने पैसा हो. हे बघा वेताचे वस्तू आहेत सगळे टोपले आहेत. ह्याच्या आतमध्ये काय टाकले बघूया. काय ना मळणी घालूक ठेवलेला आता पाणी आणताना. बघा छान प्रकारे बनवलेला आणि विहिरीचा पाणी बघू शकता तुम्ही फुल विहीर. काय करतो काढते का पाणी आमचा प्रज्ञा पाणी काढता. साई जरा आई आहे बघा कावड दाखवल्याने. आता हडे अशात कासार कुंभार काय आतमध्ये काय हा संसार मांडलेला. आपल्याकडे असं प्रिसाइज काम ना अशी आपली मडकी अशीच उघड उघड अशी तिकडनं पण असं बाहेर
नळे बघा. तू बघू ना होतं तर आता बघू गेलो आपण वाडो. हे बघा नंतर इकडे गोडो बनवलेलो आणि ही वाड्याचं व्ह्यू बघू शकतास तुम्ही, छान एकदम. आणि आता वाड्यात आपण एंट्री करतो आहो. तर बघू शकतात पहिलीच वाड्यात तुळस दाखवली सुंदर. आपण पुण्यात असे वाडे बघले असतले जे शूटसाठी देतात. आणि हे बघा आतमध्ये सगळ्या अँटिक गोष्टी आहेत ज्यांची नावं पण आमका माहीत नाही आहेत. त्यातल्या त्यात एक सांगा शकतो हो पाळणो हा. हे बघा इकडनं हे झोपाळो. आणि तेव्हा कशी वाड्यात गोष्टी मारूक जागा म्हणजे इकडे. आणि ही हाडकातीची डबी पानांका. हे बघा नाव घेतलंय आणि हे बघा कितके प्रकार आहेत ते बघा हाडकातीचे. त्याच्यानंतर हे बघा वाद्यांचे प्रकार आहेत जुने. त्याच्यात झाना पिपाणी आणि अरे बापरे परत हे बघा हाडकातीचे प्रकार. ह्याच्यातलं आमच्याकडे एकच चला हे तर मी आज पहिल्यांदा बघलंय. हे घुंगरू छान कलेक्शन आहे. आता कुटूचा व्हाईन कुठ बघूया हळू बघा. आणि ह्या बघा आता घरात दिलो. हे बघा पहिलीच सुरुवात आता समई. सुंदर समई आहेत. समई झाला काय नंतर बघा हो हो हे बघा हे जे आपले तांबे होते म्हणजे आपण पेले किंवा काय म्हणतो वाटे त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. घरात जी वापरतो आपण जेवढे गोष्टी त्यांचे खूप सारे प्रकार. आणि हे पाणी तापव किंवा पाणी ठेव वापरतो त्यांचा कलेक्शन आहे छान आहे. हा एक अजून एक मुसळा. आणि हे सगळे पितळीचे टोप आहेत. हे मोठे टोप आहेत जेव करू जडा. अरे बापरे नाही म्हटलं तरी 7-8 किलोच्या बाहेर म्हणजे विचार करा तेव्हा किती हेवी असताना सगळा. आणि वाडो बघू शकतास तुम्ही कसं लूक आहे वाड्याक. नक्की तुम्ही घरातल्यांका येऊन व्हिजिट द्या इकडे. आणि लहान मुलं असतील तर नक्कीच. आणि तुमका महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा या इन डिटेल काम प्रत्येक खांबावरची तुम्ही नक्षीचा डिटेलिंग काम बघू शकतात. त्याचप्रमाणे हे आपल्या जुन्या घरांका होते ही बघा अशी जागा ठेवत त्यांचा पण पूर्णपणे म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून बनवलेला. आणि हे बघा वरचं छप्पर ओपन म्हणजे लाईट येतली ती डायरेक्ट इकडे. तुमका आवडलं तर सांगा नक्की. माझ्या आवडलं माका तर खूप छान वाटतं इकडे येऊ. मी दुसऱ्या की तिसऱ्या वेळा इथे भेट दिली ही येऊन. लाईट तर सुंदर मॅनेज केलेली आहे इकडे. जेव्हा संध्याकाळी बघशात तर अजून छान वाटतं. आता ही संध्याकाळचीच वेळ आहे 6 वाजल्यानंतरची. ही दोघा मुलं असत ती अचिपचिनी खेळतात. अचिपची आताच्या मुलांका काय माहीतच नसतला. आणि तिकडे बघ आता आम्ही लक्ष देऊ विसरलो तर बघू शकतात असं वाटतं आता. आणि व्ह्यूच बघा तुम्ही असं वाटतं छान एकदम. नक्की तुम्ही भेट द्या इकडे येऊन. आता आपलं राहिलो त्या साईडचा परिसर फिरायचो तर बघून घेऊया. हो प्री वेडिंगला देतात ना 10,000 ना. मी मागच्या वेळी विचारलेलं किती रुपये तेव्हा आहे ना. हे पूर्ण म्हणजे पूर्ण एरियात करू शकतो आपण प्री वेडिंग होय ना. प्री वेडिंगसाठी देतात 10,000 रुपये चार्ज. हो 10,000 रुपये. हे तुम्ही जर मराठमोळी टीम घेऊन येतल्यात तर करू हरकतच नाही. महाराजांची मूर्ती आहे.
जात आहे. बघा सुंदर आहे. एक होता तो होता. तो होता प्रज्ञा, तो होता तिथे आपण. हा बघा प्रतापगडचा हे ठेवलेला इकडे. प्रताप छान वाटतं इकडे, जाम मजा येतं. मस्तच तिकडचा व्ह्यू बघतात तर या. बघा वरनं बघल्यावर तुमच्या लक्षात येतलं पूर्ण गाव. एका गावात कसं दिसतं पूर्ण गाव. खूप आठवणी आहेत. बघा तुमका कसं वाटलं सांगा. महाबळेश्वरला येलात तर प्रतापगडला भेट देताना आवर्जून हे भेट द्या या गावात. शिवकालीन खेडेगाव म्हणून नाव हा. ह्याच्या अगोदर मी एक रील्स टाकलेलं आहे या गावाची आणि आज मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलं आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्येच बघू शकतात किती छान वाटतं. याच्यावरनं विचार करा, प्रात्यक्षिक जर तुम्ही बघितलात तर तुमका किती छान वाटतात. हे सगळं मी तुमका इन डिटेल छोटे गोष्टी दाखवलेलेच आहे. बघा इकडे झोपाळूपणा. तर आपला प्रज्ञा हे बसून आनंद घेता दळूचो. घराकडे कधी दळूक नाही. सगळ्या ह्याच्यावर दिल्यानी गिरणीर आणि आज मजा घेता. मग आता टाईट करूक ना त्यांच्या शोसाठी ठेवला म्हणून. बघा मज्जा येता. फिरा घ्या तुम्ही पण इकडे. मी येते नको. तर बघा ह्या होता एंड त्यांचं, म्हणजे जो एंट्रन्स होतो तोच एंड. आमचा पूर्णपणे फिरान झाला. खूप छान वाटला. नेहमी येते मी, म्हणजे बऱ्याच वेळा इले काय. हे बघा बघू शकतास तुम्ही. तर इलात तर तुम्ही पुढच्या वेळी इकडे नक्की भेट द्या. आणि ह्याच हे प्री वेडिंगसाठी पण देतात. प्री वेडिंगचा 10,000 रुपये रेंट हा. पर डे आहे ना रे, दिवसाला. प्रतापगडचा युद्धाचा बघ दाखवलेला हा. रात्रीचा व्ह्यू छान मध्ये. बघा हो रात्रीचा व्ह्यू आहे. त्यामुळे मी तुमका म्हटलेलं आहे रात्री येतात तर येऊ शकतात, व्हिजिट करू. छान वाटतं. दिवसा पण जसं काय ना तुम्ही कधी येशाल त्याच्यावर. रात्री जरा माझी शॅडो दिसत राहतली व्हिडिओमध्ये. तर आमका आता पूर्ण ह्या शिवकालीन खेडेगाव बघून झाला. छान वाटला, मस्त वाटतं या. आणि रात्रीच्या आता लाईट पडल्यावर अजून छान वाटा होता. जे एक संध्याकाळचो या. आणि ह्या होता युद्ध मी तुमका दाखवलेलं आहे. बाकी कसं वाटलं शिवकालीन खेडेगाव बघू आमका नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका. हे बघा इकडे बघू शकतात तुम्ही, एकनाथ शिंदे पण येऊन गेले. हे बघा कोण कोण येऊन गेले त्यांचे पण फोटो हे लावलेले आहेत. त्या साईड पण असत राज्यपाल आपले. आणि इकडे दाखवले तुमका एकनाथ शिंदे. आणि आता हो नाईट व्ह्यू बाहेरचो मस्त वाटतं. या कधीतरी भेट द्या. काय वाटतं साहेब, भेट देऊ होई की नाही? लहान मुलांका घेऊन तर देऊकच होई, कारण त्यांना ह्याच्यातला कायच माहीत नाही. मेंटेन ठेवा गोष्टी. हे नाही मेंटेन ठेवतो. आता बरीच वर्ष आली व्यवस्थित. तुमच्याकडनं काय तुटता नाही. हां काय का बघा रात्रीचं व्ह्यू बघा मस्त. जा